भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागावर काही गंभीर आरोप केलेत। कृषी केंद्रांची कंत्राटं अप्रत्यक्षपणे ही कृषी अधिकाऱ्यांकडेच असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। कृषी अधिकारीच कंपन्या तयार करतात आणि या कंपन्यांमार्फत कंत्राटं मिळवतात। किरण जाधव हा कृषी आयुक्तालयातील आका असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। किरण जाधव यांना मुंडेंकडून संपूर्णपणे सूट होती असं म्हणत किरण जाधव या अधिकाऱ्यावर सुरेश धस यांच्या टीकेचा रोख असल्याचं पाहायला मिळतंय। सर्वाधिक बोगस कंपन्या या कोल्हापुरात असल्याचा दावा सुद्धा सुरेश धस यांनी केलाय। कृषी अधिकारीच कंपन्या तयार करतात आणि याच कंपन्यांमार्फत ते कंत्राट मिळवतात असा अत्यंत गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। किरण जाधव या कृषी आयुक्तालयातल्या अधिकाऱ्याकडे सुरेश धस यांच्या टीकेचा रोख आहे, तर सर्वात जास्त बोगस कंपन्या कोल्हापुरात असल्याचा आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केला आहे। कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना अधिकाऱ्यांच्या अप्रत्यक्षरित्या मालकीच्या असणाऱ्या कंपन्यामार्फतच, कारण हे जे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर पुण्याला बसलेले आहे यांच्याच कंपन्या असल्यामुळे हे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना सांगतात की हे विकत घेण्यासाठी जबरदस्ती केली जाते। मला वाटतं कोरोनाच्या काळात एकदा कृषी सेवा केंद्र या सगळ्यांनी याच्या विरोधात आवाज उठवला होता आणि पंढरपूरला का काहीतरी एक अधिवेशन किंवा तक्रार ही त्या ठिकाणी केलेली होती। बीड जिल्ह्यामध्ये खालच्या दर्जाचं राजकारण सुरू असल्याचं वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मी आवाज उठवल्यानं कुणाचं तरी मंत्रिपद गेलं असं सुरेश धस म्हणतायत। अंजली दमानिया आणि तृप्ती देसाईंना बीडचं काहीही माहिती नाही आणि असं वक्तव्य आता सुरेश धस यांनी केलेलं आहे। हुक्क्याच्या प्रकरणात धस आहेत असं त्यांनी म्हटलं, पण हे बरोबर नाही असं देखील धस म्हणतायत। राजस्थानमधनं बिश्नोई समाजाचे 4 लोक आणायचे हे कशासाठी? बिश्नोई समाजाच्या हातानं माझा परस्पर काटा काढायचा आहे हे कशासाठी असा सवालही सुरेश धस यांनी पुढे उपस्थित केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।